आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी असेल किंवा ऑफिसचा डब्बा असेल यासाठी झटपट बनवून तयार होणारी अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी ही डाळ कोबीची भाजी बनवत आहोत। यामध्ये अगदी सर्व जिन्नस आपण अगदी परफेक्ट साहित्य प्रमाण वापरून अगदी ही छान अशी चमचमीत आणि साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवली। अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे जेव्हा भाज्या खाऊन तुम्ही कंटाळा असाल ना, तेव्हा कधीतरी अशी ही साधी सोपी भाजी तुम्ही कधी जर बनवली तर सर्वजण देखील आवडीने खातील। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, परंतु खूप साऱ्या टिप्स आहेत आणि परिपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण सकाळच्या घाईचा विचार करून अगदी झटपट तयार होणारी अवघ्या 5 मिनिटांमध्ये तयार होणारी ही डाळ कोबीची भाजी करत आहोत। त्यासाठी कोबी स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे। तोपर्यंत कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये मोहरी टाकली। मोहरी यासाठी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये मी वापरलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं टाकलं, त्याचबरोबर 2 ते 2.5 चमचे एवढी धना पावडर, 1 चमचा या ठिकाणी हळद टाकायची। कोबी छान असा पिवळ्या रंगाचा दिसावा यासाठी हळद थोडीशी जास्त वापरलेली आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। त्यानंतर कोबी स्वच्छ धुवून मी कट करून घेतलेला होता, तो सर्व कोबी मी यामध्ये टाकणार। साधारणतः 3 ते 4 लोकांच्या टिफिनसाठीची आज आपण ही भाजी बनवत आहोत। त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कोबी छान असं कट करून घेतलेला होता। त्यानंतर या ठिकाणी मूग डाळ पाण्यामध्ये मी अर्धा तासासाठी भिजत ठेवलेली होती, ती टाकलेली आहे। आता मूग डाळ तुम्ही भिजत नाही ठेवली तरीही चालणार आहे, कारण मूग डाळ पटकन शिजते। त्यामुळे धुवून तुम्ही अवघ्या 5 मिनिटं पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवली तरीही चालणार आहे, कारण आपल्याला ही 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी बनवून तयार करायची आहे। त्यामुळे आपण यामध्ये हरभरा डाळीचा वापर न करता या ठिकाणी मूग डाळीचा वापर केलेला आहे। आणि जर तुम्हाला हरभरा डाळ यूज करायची असेल तर हरभरा डाळ तुम्ही अगोदर 1 ते 2 तास छान अशी पाण्यामध्ये भिजवून घ्या, त्यानंतर कोबीमध्ये टाका, म्हणजे ती पटकन शिजेल। आता या ठिकाणी सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी पाऊण चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। मीठ देखील या भाजीमध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सकाळच्या टिफिनसाठी मी भाजी बनवत आहे। छान असं ऊन देखील आलेलं आहे आणि झटपट 5 मिनिटांमध्ये आपली बनवून तयार व्हावी यासाठी तुम्ही कोबी आदल्या दिवशी देखील कट करून तो छान अशा हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित असा कट करून ठेवू शकता। हे पहा, छान असा कोबी यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला अर्धा कप एवढंच पाणी या ठिकाणी यूज करायचं आहे। जास्त पाण्याचा वापर करण्याची गरज नाही, फक्त अर्धा कप एवढं पाणी टाकलं की यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर छान असा कोबी शिजवून घ्यायचा। तोपर्यंत आपण त्यासाठीचा मसाला काढणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे, 1 ते 1.5 चमचा होईल एवढा लसूण आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर छान असा आपण हा मसाला दळून घ्यायचा। हा मसाला दळेपर्यंत 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला कोबी देखील अगदी व्यवस्थित असा शिजवून तयार झालेला आहे। जास्त नाही, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये देखील कोबी छान असं शिजून तयार होतो, जर ताजा फ्रेश कोबी असेल तर। माझा हा कोबी फ्रेश होता, त्यामुळे अवघ्या 3 ते 4 मिनिटांमध्ये मसाला मिक्सरमधून काढेपर्यंत हा शिजवून तयार झालेला आहे। लगेचच यामध्ये मी हा दळून घेतलेला जो मसाला होता, जे वाटण होतं ते टाकलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं, 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही कोबीची भाजी या ठिकाणी बनवून तयार होते। 5 मिनिटानंतर यावरील जे झाकण आहे ते काढून घेतलेलं आहे। हे पहा, छान असा मसाल्याचं जी चव असते ती या कोबीमध्ये छान अशी उतरलेली आहे। त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली टिफिनसाठीची छान अशी ही साधी सोपी आणि झटपट बनवून तयार होणारी ही डाळ कोबीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आठवड्यातील 6 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट नक्कीच द्या। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।